नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्या राज्यातील सर्व बांधवांसाठी खूप महत्त्वाचा आहे, जे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना किंवा विधवा आणि दिव्यांग पेन्शन योजनेचा लाभ घेत आहेत. जर तुम्हाला या योजनांचे पैसे दरमहा मिळतात तर आजची ही माहिती तुमच्यासाठी खूपच मोलाची ठरणार आहे. आता बघा, सरकारकडून मिळणारे हे पुढचे हप्ते तुम्हाला न थांबता नियमितपणे मिळत राहावेत असं वाटत असेल तर तुम्हाला काही महत्त्वाची कामं वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे. काही कागदपत्र अशी आहेत जी वेळेवर जमा केली नाहीत तर तुमचं अनुदान थांबू शकतं. त्यामुळेच कोणती आहेत ती कागदपत्र आणि तुम्हाला नक्की काय करायचं आहे हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमची कोणतीही महत्त्वाची माहिती मिस होणार नाही. आणि हो, व्हिडिओ पुढे नेण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, जर तुम्ही आमच्या चॅनलवर आज पहिल्यांदाच आले असाल तर अशा सरकारी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, ज्यामुळे कोणतीही महत्त्वाची बातमी तुमच्याकडून चुकणार नाही. चला तर मग आता मुख्य विषयाला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, एक गोष्ट आधीच स्पष्ट करतो जी तुम्हाला नीट समजून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही ठरवलेल्या वेळेत आपली आवश्यक कागदपत्र जमा केली नाहीत तर संजय गांधी निराधार योजनेचा जो पुढचा हप्ता मिळणार आहे तो अडकू शकतो. सोप्या भाषेत सांगायचं तर आतापर्यंत जे पैसे तुमच्या खात्यात नियमितपणे थेट येत होते ते बंद होऊ शकतात. आता तुम्हाला वाटेल की ही एखादी अफवा तर नाही, तर मित्रांनो अजिबात नाही. ही माहिती कोणाकडून ऐकलेली नाही तर स्वतः तहसील कार्यालयाने अधिकृत पत्रक काढून लाभार्थ्यांना ही सूचना दिली आहे. या सरकारी पत्रात स्पष्टपणे नमूद केलं आहे, जर कागदपत्रांची पूर्तता वेळेत झाली नाही तर तुमची आर्थिक मदत तात्काळ थांबवली जाऊ शकते. त्यामुळे माझं तुम्हाला असं सांगणं आहे की या गोष्टीला कृपया हलक्यात घेऊ नका, कारण याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर म्हणजे तुमच्या मिळणाऱ्या मानधनावर होणार आहे. आता तुमच्या मनात एक सगळ्यात मोठा प्रश्न असेल की नेमकी कोणती कागदपत्र द्यायची आहेत. तर काळजी करू नका, मी तुम्हाला एक एक करून अतिशय सोप्या भाषेत सांगतो. नीट लक्ष देऊ नये का. सगळ्यात आधी जे कागदपत्र तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे हयातीचं प्रमाणपत्र. आता सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही सध्या हयात आहात म्हणजे जिवंत आहात याचा एक अधिकृत पुरावा असतो. हे प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्या गावच्या ग्रामसेवकाकडून मिळवता येईल. पण समजा काही कारणास्तव तुमच्याकडे हे प्रमाणपत्र नसेल तर काळजी करू नका, त्याला एक पर्यायसुद्धा सरकारने दिलेला आहे. तुम्ही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अहवालसुद्धा यासाठी वापरू शकता. तो सुद्धा ग्राह्य धरला जाईल. या मुख्य प्रमाणपत्रासोबतच तुम्हाला काही इतर कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतीसुद्धा जोडायच्या आहेत. त्या नीट नोट करून घ्या. आता त्यामध्ये येते तुमचं आधार कार्ड, त्यानंतर आहे बँकेचं पासबुक आणि तुमचं रेशन कार्ड. आता आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे जर तुम्ही दिव्यांग लाभार्थी असाल आणि तुमच्याकडे तुमचं UDID कार्ड म्हणजे दिव्यांग ओळखपत्र असेल तर ते द्यायला अजिबात विसरू नका. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची डेडलाईन. मित्रांनो, ही सर्व कागदपत्र तुम्हाला 28 फेब्रुवारीपूर्वी जमा करायची आहेत. आता ही तारीख नीट लक्षात ठेवा, कारण जर ही मुदत उलटून गेली तर पुढचा हप्ता मिळवण्यात तुम्हाला मोठी अडचण येऊ शकते. त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट न बघता हे काम लवकरात लवकर उरकून घ्या. आता इथे एक अशी गोष्ट आहे जिथे बऱ्याच लाभार्थ्यांचा मोठा गोंधळ होतो. आता ती गोष्ट काय आहे हे सुद्धा नीट समजून घ्या. आता मित्रांनो, इथेच सगळ्यात मोठा गोंधळ होतो, तो तुम्हाला नीट समजून घ्यायचा आहे. तुमची ही सर्व कागदपत्रे नक्की कुठे जमा करायची हे पूर्णपणे तुमच्या बँक खात्यावर अवलंबून आहे. आता नीट लक्ष द्या. जर तुमचे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत येत असतील किंवा इतर कोणत्याही बँकेत येत असतील तर तुम्हाला कुठेही लांब जाण्याची गरज पडणार नाही. तुम्ही सरळ तुमच्या त्या बँकेच्या शाखेत जाऊन ही कागदपत्र जमा करू शकता. म्हणजे तुम्हाला तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची अजिबात गरज पडणार नाही. पण जर तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा पंजाब नॅशनल बँकमध्ये असेल किंवा या व्यतिरिक्त इतर कोणत्याही राष्ट्रीय बँकेत असेल तर मात्र तुम्हाला तहसील कार्यालयातच जावं लागेल. तिथे संजय गांधी निराधार योजनेसाठी एक स्वतंत्र टेबल किंवा विभाग असतो. तिथेच तुम्हाला ही सगळी कागदपत्र जमा करायची आहेत. आता ही गोष्ट पुन्हा पुन्हा का सांगतोय, आता याच्यामागे सुद्धा अतिशय महत्त्वाचं कारण आहे. जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी कागदपत्र दिली तर ती स्वीकारली जाणार नाही आणि तुमचा वेळसुद्धा फुकट जाईल. म्हणून आधी आपलं पासबुक तपासा, तुमची बँक कोणती आहे ते बघा आणि मगच योग्य ठिकाणी ही माहिती पोहोचवा. आता बघा मित्रांनो, सरकारने जे 2018 आणि 20 ऑगस्ट 2019चे खास शासन निर्णय घेतलेले आहेत त्यामध्ये एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लिहिलेली आहे. जर तुम्ही 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपलं हयात प्रमाणपत्र किंवा बँकेचा रिपोर्ट जमा केला नाही तर संजय गांधी निराधार योजनेचे तुमचे पैसे थेट थांबवले जातील.
इथे कदाचित किंवा नंतर बघू असं म्हणून चालणार नाही. नायब तहसीलदारांनी अधिकृतपणे जाहीर केलं आहे की कागदपत्र नसतील तर लाभ सरळ बंद करण्यात येईल. त्यामुळे उद्या करू म्हणत वेळ वाया घालवू नका, कारण एकदा का हप्ता थांबला की नंतर तक्रार करून किंवा धावपळ करून काहीही उपयोग होणार नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या सरकारकडून अतिशय महत्त्वाची सूचना आलेली आहे. ती खास करून पुणे जिल्ह्यातील तहसील कार्यालयातून प्रसिद्ध झाली. म्हणजे सध्याच्या घडीला ही माहिती पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी बंधनकारक आणि अधिकृत आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे फक्त पुण्यापुरतंच मर्यादित राहणार नाही, तर हळूहळू इतर जिल्ह्यातही अशाच प्रकारची प्रक्रिया राबवली जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रात कुठेही राहत असाल तरी ही कागदपत्र तयार ठेवणं तुमच्याच फायद्याचं आहे. पण मित्रांनो, इथे माझा तुम्हाला एक मोलाचा सल्ला आहे. तो म्हणजे आता लगेच घाबरून जाऊन किंवा घाई करून तहसील कार्यालयात किंवा बँकेत गर्दी करू नका. जोपर्यंत तुमच्या स्वतःच्या तालुक्याचं अधिकृत पत्र येत नाही तोपर्यंत तिथे धावपळ करण्याची गरज नाही. यामागचं कारण असं आहे, जर तुमच्या तालुक्याचा आदेश आलेला नसेल किंवा तुम्ही कागदपत्र घेऊन गेलात तरी ती स्वीकारली जाणार नाही. मग तुमची विनाकारण पायपीट होईल आणि चक्रा माराव्या लागतील. त्यामुळे थोडा संयम ठेवा आणि तुमच्या तालुक्याचं पत्र निघण्याची वाट बघा. माहितीची खात्री पटली की मगच कागदपत्र जमा करा. तर मित्रांनो, उद्या जर तुमचे पैसे बंद झाले तर मला कोणी सांगितलं नाही किंवा माहितीच नव्हतं असं म्हणून चालणार नाही, कारण ही सूचना प्रशासनाकडून अधिकृतपणे आधीच दिली जाते. एक गोष्ट गांभीर्याने लक्षात घ्या, जर कागदपत्रांअभावी तुमचं अनुदान थांबलं तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही तुमची स्वतःची असेल. त्यामुळे वेळ वाया घालवू नका. आपली सगळी कागदपत्र आत्ताच तयार ठेवा आणि ऐनवेळी होणारी धावपळ टाळा. जर तुम्हाला प्रशासनाकडून तसं पत्र आलं कागदपत्र जमा करण्याबद्दल तर तुम्ही तात्काळ कागदपत्र जमासुद्धा करा. आता हयात प्रमाणपत्र म्हणजे जिवंत असल्याचं प्रमाणपत्र आहे. तुम्ही सध्या सुखरूप आहात आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहात याची ही एक सरकारी नोंद असते. हे प्रमाणपत्र तुम्हाला ग्रामसेवक किंवा महसूल विभागाकडून मिळतं. आता सरकार हे प्रमाणपत्र का मागतं, यामागचं कारण असं आहे की योजनेचा पैसा हा फक्त खऱ्या आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा याची खात्री सरकारला करायची असते. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे UDID कार्ड. मित्रांनो, हे कार्ड फक्त आपल्या दिव्यांग बांधवांसाठी आहे. जर तुम्ही दिव्यांग अनुदान योजनेचा लाभ घेत असाल आणि तुमच्याकडे हे कार्ड असेल तर ते कागदपत्रांसोबत नक्की जोडा. पण समजा तुमच्याकडे सध्या UDID कार्ड नसेल तर लगेच घाबरून जायचं कारण नाही. इतर जी महत्त्वाची कागदपत्र मी सांगितली आहेत ती मात्र तुम्हाला वेळेत जमा करावीच लागतील. त्यामुळे मित्रांनो, सतर्क राहा, वेळेत आपली कागदपत्र पूर्ण करा आणि प्रशासनाकडून ती मागण्यात आली तर तात्काळ जमासुद्धा करा. आता अशी एक गोष्ट ज्याकडे आपण खूप वेळा दुर्लक्ष करतो. बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे सगळी कागदपत्र असतात पण तरीही ती नाकारली जातात. याचं मुख्य कारण म्हणजे आपण दिलेली झेरॉक्स. जर झेरॉक्स अस्पष्ट असेल, त्यावरचं नाव किंवा आधार नंबर नीट वाचता येत नसेल तर ती कागदपत्र रिजेक्ट होऊ शकतात. त्यामुळे तुमची झेरॉक्स एकदम स्वच्छ आणि कोरी असावी. आधार कार्डवरचा नंबर आणि बँकेच्या पासबुकवरचा तुमचा खाते क्रमांक म्हणजे अकाउंट नंबर स्पष्ट दिसायला हवा. फाटलेली, जुनी किंवा काळी पडलेली झेरॉक्स देऊ नका, कारण ती सरकारी कामात चालत नाही. दुसरी एक अत्यंत महत्त्वाची टीप, कागदपत्र जमा केल्यानंतर तुमचं काम संपत नाही. तुम्ही दिलेले फॉर्म जमा झालेत का याची खात्री करा. शक्य असेल तर तिथून पावती मागा आणि त्यांच्या रजिस्टरमध्ये तुमचं नाव नोंदवलं गेलं आहे का हे स्वतःच्या डोळ्यांनी तपासा. उद्या जर चुकून तुमचे पैसे थांबलेच तर मी कागदपत्र जमा केली होती हे सांगायला तुमच्याकडे काहीतरी ठोस पुरावा असायला हवा. आता तुमच्यापैकी अनेकांच्या मनात येत असेल, समजा पैसे बंद झाले तर ते पुन्हा सुरू करता येतात का? तर मित्रांनो, त्या भानगडीत न पडलेलंच बरं, कारण एकदा का पेन्शन थांबली की ती पुन्हा सुरू करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या फेऱ्या मारणं, चौकशी करणं आणि पुन्हा ती सगळी कागदपत्र गोळा करणं यात खूप वेळ जातो आणि पैसा वाया जातो. त्यापेक्षा आत्ताच थोडा वेळ काढून वेळेत कागदपत्र जमा करणं हा सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. आता शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची विनंती, आजकाल सोशल मीडियावर, व्हॉट्सॲप ग्रुपवर खूप अफवा फिरत असतात. काही कागदपत्र द्यायची गरज नाही, पैसे बंद होणार नाही किंवा आमच्या तालुक्यात हा नियम नाही, अशा चुकीच्या मेसेजवर अजिबात विश्वास ठेवू नका. नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या, तहसील कार्यालयाने प्रसिद्ध केलेलं अधिकृत पत्र आणि सरकारी सूचना हेच अंतिम सत्य आहे. कोणाच्याही चुकीच्या सल्ल्याला बळी पडू नका आणि आपलं हक्काचं मानधन धोक्यात टाकू नका. चुकीची माहिती तुम्हाला महागात पडू शकते, म्हणून नेहमी अधिकृत माहितीवरच भर द्या. मित्रांनो, ही माहिती आजच्या घडीला खूप संवेदनशील आणि गरजेची आहे. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या गरजू निराधार व्यक्तीचं किंवा दिव्यांग बांधवाचं अनुदान वाचू शकतं. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा.
जर तुम्हाला माहिती मोलाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. चॅनल सबस्क्राईब केल्याचा सगळ्यात मोठा फायदा हा होईल की जसं तुमच्या स्वतःच्या तालुक्याचं अधिकृत पत्र बाहेर येईल तसं त्याचं अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तुमची धावपळ वाचेल आणि कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून सुटणार नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला शेतीविषयक माहिती आणि सरकारच्या नवनवीन योजनांचे रोजचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर हवे असतील तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावंच लागेल. चला तर मग आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह. तोपर्यंत सुरक्षित रहा, जागरूक रहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.